सोलापुरात साखरपेठ येथे वक्फ बोर्ड अतिक्रमण करून तिथल्या हाशिम ब्रिज ट्रस्टच्या नावानं तिथं स्थापन केलं आहे. अनेक इथं हिंदू लोकांना तिथं त्रास व्हायला लागले. आम्ही गेल्या 7-8 महिन्याखाली मोठा मोर्चा काढला होता, तरीसुद्धा शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. उलटं त्यांचं पाणी बंद करण्यात आलं. पाण्यासाठी बाहेरनं टँकर मागवलं जातं आणि मुस्लिम लोकांना 3-3 मजली बिल्डिंगा आणि हिंदू लोकांचे पडीक घरं हे तिथं तुम्हाला बोर्डवर सगळं दिसल. नाहीतर तुम्हाला अन्यथा तिथं या तुम्हाला ते दाखवलं जाईल. हे असा जुलमी वक्फ बोर्डाचा कायदा काँग्रेस सरकारने 1953ला स्थापन केला. वक्फचा अर्थ काय आहे की दान दिलेली जमीन, परंतु यांनी जे जमिनी आहेत ते स्वतः लोकांकडनं हिसकावून घेऊन ते वक्फला वर्ग करायला लागलेत. त्यांच्याकडे फक्त नगरपालिकेने 1934ला 500 स्क्वेअर फूट जागा दिली होती. त्याने आता हजारो एकर जागा तिथं बळकावा लागलेत. 80 हिंदू कुटुंब होते, त्यातले सगळे कुटुंब पलायन झाले. आता 19 कुटुंब राहिलेत. त्या 19 कुटुंबाला सुद्धा त्यांनी अशा प्रकारे पलायन करायची त्यांनी हमी घेतलेली आहे. आणि तिथलं अजिबात तिथं बांधकामाला परवानगी नाही. तिथं मुस्लिम लोकांना 3-3 मजली बिल्डिंगा, सगळे अतिक्रमण झालेले बिल्डिंगा. पण जिथं खरोखर जे शासनाच्या नियमात टॅक्स भरतात हे करतात अशा हिंदू लोकांना एक सुद्धा तिथं नळ नाही आहे, संडास बाथरूम नाही. अक्षरशः खोटं वाटेल तुम्हाला, बाथरूमला सुद्धा त्यांनी दरवाजा लावू देत नाहीत. तुम्ही ते येऊन बघा, यांनी काय तर बोलायला असेल, पण बाथरूमला सुद्धा दरवाजा लावू देत नाहीत. तिथं लोक अक्षरशः साड्या अंतरून बायका पुरी आत आंघोळ करतात, वरती CCTV लावलेले असतात. अशा प्रकारे तिथं जुलूम चालला आहे. ते आपण पाकिस्तानात राहतो का? ही तिथं आपल्याला असं वाटतं की आपण पाकिस्तानात राहतो का हिंदुस्थानात आहे. तिथं गेल्यावर खरंच कळत नाही. मित्रांनो, तुम्ही तिथं या आणि आपल्याला वक्फ बोर्डाला रद्द केलं पाहिजे, आपल्याला न्याय मागितला पाहिजे. यासाठी आपण संसदेमध्ये जे बिल पास व्हावं लागले त्याच्यासाठी आपण हे इथं घेतलं, तिथं गेलं पाहिजे, तिथपर्यंत पोचलं पाहिजे. जय श्रीराम. पूर्वीसुद्धा भरपूर वेळा या लोकांनी आयुक्तांना भेटलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे, पण आता कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्यामुळं हे लोक स्वतःहून इथं आलेले आहेत. आणि ज्यावेळेला आम्हाला संघटनेला कळालं की इथं आलेले आहेत त्यावेळेला आम्ही यांना भेट द्यायसाठी इथं आलो. ठेवले ना, आम्हाला लई त्रास आहे. लई म्हणजे तर लई एवढं बघा त्यांनी जेवतेत ना थाट, ते पूर्ण असं अंगणात थाट देतं. त्यांचे हाडे खातेत ना बैलाचं, ते पण खात देतं. मुलांना टोचताय हो पायाला, एवढा त्रास आहे आम्हाला, लई त्रास आहे. पाणीचा त्रास आहे. सर्व काय सांगावं तुम्हाला, सकाळी उठले की रात्री झोपेपर्यंत त्रास आहे. बघा 2 वाजता झोपते त्यांनी ती फोनावर बोलते तर आम्हाला झोप पण येत नाही. तेवढं लई त्रास आहे मला. कशाचा त्रास नाही म्हणे, लई त्रास आहे. लई म्हणजे लई त्रास आहे. प्लीज आमच्यासाठी, आमच्या मुलांसाठी तर बघून वक्फ बोर्ड रद्द करा. हीच आमची नम्र विनंती. प्लीज. मला घर बांधायला परवानगी मिळावं. 15 वर्षापूर्वी आमचे घर बांधायला काढलो होतो आम्ही, तेव्हा आम्ही बांधायला दिले नाहीत आम्हाला त्याने. मग ते सगळं पडून गेले, तर सगळं पत्रे सडले, तर सगळे वाशे बिशे सगळं खराब झाले. आता घर आमचं भिंत पडायला आले, तर मुलं असतात घरात, आम्ही बाहेर कामाला जातो. पडला बिडला तर पावसात